जगातलं दुःख, दैन्य, दारिद्र्य, जगातलं शोषण हे संपेपर्यंत आर्थिक जगतातल्या कार्यकर्त्यांना कार्य करत राहावं लागणार आहे. संघाच्या स्थापनेच्या 5 वर्षपूर्वी 1920 मध्ये नागपूरला काँग्रेसचं अधिवेशन झालं. महात्मा गांधी अध्यक्ष होते. डॉक्टर हेडगेवारांकडे सगळ्या अधिवेशनाची व्यवस्था होती, त्याचे ते प्रमुख होते आणि विषय नियामक मंडळाचे सदस्य होते. तर त्याच्यात त्यांनी एक प्रस्ताव दिला होता, 2 दिले होते. एक संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा पुरस्कार काँग्रेसने करावा, मागणी करावी असा होता. आणि दुसरा प्रस्ताव असा होता की भारताचं संपूर्ण स्वातंत्र्य हे आपलं ध्येय आहे असं काँग्रेसने घोषित केलं पाहिजे. आणि हेही घोषित केलं पाहिजे की स्वतंत्र भारत सर्व जगाला पुंजीच्या सापळ्यातून मुक्त करेल. का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम. पुंजीचा सापळा म्हणजे पैसा. पैसा एक व्यवस्था आहे, ती आवश्यक आहे, पण तशी ती कृत्रिम आहे ना. पैसा खाऊन पोट भरत नाही, त्याला भातपोळीच खावी लागते. पण ती भातपोळी वाढवणं, पिकवणं वगैरे सगळा जो चालतो प्रयत्न, त्याच्यामध्ये एक माध्यम म्हणून मुद्रांचा उपयोग आहे. पण मुद्रा महत्त्वाची होते आणि वस्तूचं महत्त्व घटतं असं आपल्याला दिसून येतं आधुनिक जगात. तर त्याच्यामुळे असं होतं की पिकवणारा शेतकरी तो कर्जबाजारी होतो, तो आत्महत्या करतो. हे कसं काय? तो आपल्याकरता पिकवतो, म्हणजे स्वतःकरता नाही पिकवत, आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ मिळतो. तर त्याला जगवणं हे आपलं कर्तव्य आहे. ते आपण विसरलो का? काय होतं? हा पुंजीचा सापळा आहे. श्रम करणारा श्रमिक, त्याचं शोषण होतं. वास्तविक एक कुटुंब म्हणून अर्थजगत चाललं पाहिजे. त्याच्याकरता संस्कार आणि त्यातून सहकार. मी असं ऐकलं, कोरोनाच्या काळामध्ये बँकेनी आपल्या कर्मचाऱ्यांची पुष्कळ काळजी घेतली. हे झालंच पाहिजे, हे स्वाभाविक झालं पाहिजे. केवळ कोरोनाच्या काळात नाही, इतरही वेळेला. हा पुष्कळ वेळा नवीन तरुण उद्योजकांना भेटायचा प्रसंग येतो. संघाविषयी सांगायचं, मी संघाविषयीच बोलतो, पण ते मला विचारतात की आता तू एवढा मोठा संघ चालतो आहे, तर तुम्ही काय म्हणाल, कसा आम्ही आमचा उद्योग कसा चालवावा. तर मी त्यांना हेच म्हणतो की बाबा, उद्योग म्हणजे तुम्हीच फक्त तुमचा परिवार आणि तुमचे कारखाने एवढंच नाही आहे. तर त्यात चपराशांपासून मजुरांपासून जे तुमच्याशी संबंधित लोक आहेत ते सगळे तुमचे कुटुंबीय आहेत असं समजून तुम्ही हा उद्योग चालवा. स्वतःच्या नफ्याचा विचार केवळ करू नका, यांचा काय काय फायदा होतो उद्योगात राहिल्यामुळे तेही पहा. स्वतःच्या मुलाबाळांचं भविष्य सुरक्षित होता की नाही हे तर तुम्ही पाहताच, यांच्या मुलाबाळांचं काय होणार त्याचीही काळजी करा. असं कराल तर तुमचा उद्योग वाढेल आणि चांगला चालेल. वास्तविक आपली अर्थजीवनाची ही कल्पना आहे. साधनं मर्यादित आहेत आणि माणसाची तृष्णा अमर्याद आहे. हे पाश्चात्य अर्थशास्त्र सांगतं. आणि त्याच्यामुळे स्पर्धा आहे म्हणजे जो बलशाली असेल तो पुढे जाईल, जे मागे राहतील त्यांचं काय, त्याला काय इलाज, मागे राहील तो मरेल. आपल्याकडे असा विचार नाही. आपल्याकडे म्हटलेलंच आहे की आहे सुखाची लालसा अमर्याद आहे, साधनं मर्यादित आहेत. भौतिक जगात आणि आध्यात्मिक जगात दोन्हीकडे सुख पाहिजे. त्याच्यामुळे संयम बाळगा, कमवा पण दान करा, अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे इतके वर्ष अशा प्रकारे काम करून हा सगळा आनंद सोहळा साजरा करायचा तुम्ही जो अधिकार कमावलेला आहे, त्याच्या आधारावर हा सगळा सोहळा वर्षभर संपन्न झाला. आज त्याची सांगता आहे. त्याच्या आनंदात मीही सहभागी आहे. परंतु आता संघाने मला जिथे बसवलं आहे तिथून मला एक सवय आहे की प्रत्येक ठिकाणी काही ना काही फुगला असेल तर थोडीशी पिन लावायची. आता सवय अजून जोपर्यंत त्या खुर्चीवर आहे तोपर्यंत ती जाणार नाही. आणि त्याच्यामुळे पुढची वाटचाल अशी आहे, यथापूर्वे देवाभागम यथापूर्वे असं म्हणतो आपण. तर आत्तापर्यंत हे जे सगळं स्वत्व नीट बाळगून आपण करत राहिलो तसंच पुढेही करायचं आहे.
हा बोध आत्ताचा आपला विस्तार आहे त्या विस्ताराच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि पुढचीही वाटचाल अशीच सार्थक आणि यशस्वी झाली पाहिजे. त्याकरता आपणा सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 4 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.